नमस्कार. जेवण घेऊन वामकुक्षी करणाऱ्या भगवान श्रीकृष्णाच्या दालनामध्ये आधी दुर्योधन नंतर अर्जुन यांनी प्रवेश केला. दुर्योधन देवाच्या उशाशी बसला तर अर्जुन पायथ्याशी बसला. देवाने जाग झाल्यावर पहिल्यांदा अर्जुनाला बघितलं आणि अर्जुनाला विचारलं, अर्जुना काय हवंय तुला? आणि त्याच्या समोर पर्याय सुद्धा ठेवला आणि विचारलं की माझं नारायणी सेना 4 अक्षौहिणी असलेली नारायणी सेना आणि मी यापैकी एक निवड. अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाची निवड केली. दुर्योधनाच्या मनामध्ये आनंदाला भरतं आलाय, कारण या कृष्णाला घेऊन करायचं काय? बरं, हा काहीच करणार नाही, हातात शस्त्र घेणार नाही, लढणार नाही, उलट शांतपणा शिकवत राहील. त्याच्यापेक्षा हा तिकडं गेला बरं झालं, याचं 4 अक्षौहिणी सैन्य आपल्याला मिळालं, यातच दुर्योधन खुश आहे. आणि मंडळी, गडबड इथे आहे. न मागता सैन्य मिळाल्याचा आनंद दुर्योधनाला झालाय आणि कृष्ण तिकडे गेल्याचा आनंद दुर्योधनाला झालाय आणि इकडे अर्जुन कृष्ण आपल्याकडे आलाय याचा आनंद ठेवून आहे. उभा देह आहे आणि या देहातला आत्मा काढून घेतला. देहाला काही अर्थ उरतो का? अहो, काही तासामध्ये देह सडायला सुरुवात होते, आत्माच निघून गेला. मूळ तत्व निघून गेलं ना तर त्या देहाला अर्थ नसतो, त्या अवयवांना अर्थ नसतो, त्या शक्तीला अर्थ नसतो. आत्मा महत्वाचा आहे. आणि प्रत्यक्ष भगवंत ज्याच्या सोबत असतील, अहो आपण नेहमी म्हणतो सद्गुरु सारखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. जिथे सद्गुरूच्या पाठीराखा असण्याचं एवढं मोठं बळ आपल्या मागे उभं असताना मनामध्ये प्रचंड मानसिक बळ आपल्यात तयार होतं, उत्साह येतो, उमेद येते आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्यासरशी आपण कामाला लागतो. तिथे तर प्रत्यक्ष भगवंत सोबत आहे. हो, भगवंत सोबत आहे. मग काय काय कमी असणार आहे? कितीही अक्षौहिणी सैन्य असू दे ना, काय फरक पडतो? कोणाकडेही असू दे, काय फरक पडतो? देव सोबत आहे आपल्या, त्याची चिंता करण्याची गरज नाही हे अर्जुनाला कळलंय, पण दुर्योधनाला नाही कळलं. मती मारी गई तो ऐसाही होता है. जेव्हा बुद्धिभ्रष्ट होते ना तेव्हा असंच असतं. ज्याची आली आहे ना, ओढले ना, तो असाच तिकडे ओढल्या जातो. असाच दुर्योधन सातत्यानं ओढल्या जातो आहे आपल्या विनाशाकडे. त्याने कृष्णाचं सैन्य घेण्याचा निर्णय केलेला आहे. अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण मिळालेले आहेत आणि इथे कौरवांची ताकद प्रचंड वाढलेली आहे, प्रचंड वाढलेली आहे. कारण याआधी युधिष्ठिराच्याकडं 7 अक्षौहिणी सैन्य आहे, कौरवांच्याकडं त्यांच्याकडे आलेल्या राजांच्यामुळे 7 अक्षौहिणी सैन्य मिळालेलं आहे. आता 4 अक्षौहिणी सैन्य कृष्णाचं इकडे दाखल झाल्यामुळं एकूण संख्या 11 अक्षौहिणीपर्यंत गेलेली आहे आणि इकडे 7 झालेले आहेत. कौरवांचं सैन्यबळ दुपटी इतकं वाढलेलं आहे, जवळपास 50% अधिक आहे. त्यामुळे युद्धाचं पारड जड झालंय कौरवांच्या बाजूने. प्रचंड मोठी शक्तिशाली सैन्याचा फौजफाटा दुर्योधनाच्या बाजूने गेलेला आहे. आता सैन्याची लावालावी सुरू झालेली आहे. लावालावी म्हणजे सैन्य कसं लढेल, कुणाच्या नेतृत्वात लढेल, कोण प्रमुख असेल, कोण कोणाविरुद्ध लढणार आहे, रथी महारथी कसे असतील, सरसेनापती कोण असेल, सेनापती कोण असेल, किती गट असतील, हे सगळं ठरत आहे. आता कौरवांच्या बाजूनी 11 अक्षौहिणी सैन्य असल्यामुळे तिथे 11 सेनापतींची एकूण नियुक्ती करावी लागणार आहे. आणि ही कशी नियुक्ती आहे ते तुम्हाला मी दाखवतोय, बघून घ्या. या सरसेनापती पदावर आहेत पितामह भीष्म, जे या 11 अक्षौहिणी सैन्याचं नेतृत्व करणारे आहेत. आणि या 11 अक्षौहिणी सैन्यामुळं त्यांच्या नेतृत्वामध्ये 11 सेनापतींची नियुक्ती केलेली आहे. 11 सेनापतींची नियुक्ती. कोण कोण आहेत हे सेनापती जरा बघूया. पहिल्यांदा कुलगुरू कृपाचार्य हे सेनापती म्हणून एका सेनाच्या तुकडीचं नेतृत्व सांभाळणार आहेत. दुसरे सेनापती आहेत गुरु द्रोणाचार्य. तिसरा सेनापती आहे द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा. चौथा सेनापती आहे अंगराज कर्ण. 5वा सेनापती आहे गांधार नरेश शकुनी, जे दुर्योधनाचे मामा आहेत.
6वा सेनापती आहे मद्रनरेश शल्य, जे पांडवांचे मामा आहे, दोन्ही मामा इकडच. 7वा सेनापती आहे सिंधू नरेश जयद्रथ, जो दुश्शालेचा पती आहे, ज्याचा अपमान पांडवांनी केलेला होता द्रौपदी हरणाचा प्रयत्न केल्यामुळे. 8वा सेनापती आहे कृतवर्मा. 9वा सेनापती आहे भूरिश्रवा. आता या भूरिश्रवाची वेगळीच कहाणी आहे. शंतनूच्या भावानी, महाराज शंतनू जे मूळ पुरुष, जिथून महाभारताची कथा सुरू झाली होती, त्या शंतनूच्या भावाने आपलं एक वेगळं साम्राज्य तयार केलं होतं, त्याचं नाव बाल्लिक. या बाल्लिक साम्राज्याचा पुढचा वंशज म्हणजे भूरिश्रवा हा कौरवाच्या बाजूने लढायला आलेला आहे. 10वे सेनापती आहेत त्रिगर्त देशाचे राजे सुदक्षिण आणि 11वे सेनापती आहेत कलिंग देशचे राजे श्रुतयुद्ध. आता हे 11 सेनापती कौरवांच्या बाजूने लढत आहेत. तर पांडवांच्या बाजूने पुन्हा वेगळ्या 7 सेनापतींची नियुक्ती करण्यात आली, कारण सैन्य कमी आहे. याचे सरसेनापती आहेत दृष्टद्युम्न. म्हणजे दृष्टद्युम्न हे द्रौपदीचा भाऊ, त्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे सरसेनापती म्हणून. तर त्यांच्या नेतृत्वामध्ये कोण कोण लढणार आहे? पहिला सेनापती आहे अर्जुन, ज्याच्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण करणार आहेत. दुसरा सेनापती आहे विराट, मत्स्य देशचे राजे विराट. तिसरे सेनापती आहेत मगध देशचे राजे सहदेव. हे सहदेव ते सहदेव वेगळे, हे मगध देशचे राजे सहदेव आहेत. पुढचे सेनापती आहेत पांचाल नरेश द्रुपद. त्याच्या पुढचा सेनापती आहे सात्यकी, जो यादवांचा राजा आहे. 6वा सेनापती आहे चेदिराज, चेदी देशचे राजे धृष्टकेतू. आणि 7व्या सेनापती आहेत कैकय देशचे राजे बृहदक्षेत्र. अशी सेनापतींची रचना पूर्ण झाली आहे. आणि आता हे 11 सेनापती, हे 7 सेनापती, दोघांचे एक एक सरसेनापती. दृष्टद्युम्नाचं टार्गेट वेगळं आहे. त्याचं टार्गेट वेगळं आहे. त्याचं टार्गेट आहे फक्त द्रोण. कारण ज्या स्वरूपात द्रुपद राजाला अपमानित द्रोणाने केलं होतं ते त्याचं टार्गेट आहे. त्याला द्रोणाचा वध करायचा आहे. त्याच्यासाठी त्याच्या जीवनाचा सगळं अवतार कार्य आहे. इकडे 11, इकडे 7, आणि सैन्य कितीही असू दे, या 11 या 7 या सगळ्या औक्षहिणी सैन्याला पुरून उरेल असं एकमेव व्यक्तिमत्व, या युद्धाची दिशा ठरवेल असं व्यक्तिमत्व, ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि जे अर्जुनाच्या रथावर स्वार आहे, अशा तेजपुंज भगवान श्रीकृष्णाच्या उपस्थितीमध्ये हा महाभारताचा रणसंग्राम होणार आहे. पृथ्वीवरच्या दुष्टांचा भार हलका होण्याचा महासंग्राम पूर्ण होणार आहे. तोच महासंग्राम आपण पुढच्या भागापासून बघणार आहोत. नमस्कार.